बुलढाणा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 8 जणांना ताब्यात घेत विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि साहित्य असा तब्बल 5,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। बुलढाणा जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन परिवर्तन मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे। या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ, अवैध दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बुलढाणा शहरातील एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने नियोजन करून संबंधित ठिकाणी छापा टाकला। या कारवाई दरम्यान जुगार खेळताना 8 जणांना रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच इतर वस्तू असा एकूण 5,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। दरम्यान बुलढाणा शहरात अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस सतत सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अवैध धंद्यांविरोधातील या सलग कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।